हॅलो, सई किचन ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज ना आपण जिभेला चव आणणारे असे सोलापुरी शेंगदाणा चटणी करणार आहोत. त्यासाठी ना इथे मी पहिल्यांदा गॅसवरती तवा ठेवला आणि शेंगदाणे असे खरपूससर भाजून घेतलेले आहेत. नंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्याची टरफलं ना काढून घेतलेली आहे शेंगदाण्यांची, तुम्ही पाहू शकता. नंतर त्यामध्ये घेतलेलं आहे लाल तिखट, लसूण पाकळ्या, जिरे आणि मीठ एवढंच लागतं बरं का याला. नंतर पुन्हा आपण एक गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये घातलेला आहे एक पळी तेल, जिरे घातलेले आहेत, लसूण पाकळ्या घातल्या आणि जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये घालणार आहोत आणि छानपैकी असं खरपूससर भाजून घेणार आहोत. त्यामुळे ना आपली चटणीची टेस्ट आहे ना खूप सुंदर होते आणि चटणी जी आहे ती तेलकटसर होते. छानपैकी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये घातलेलं आहे लाल तिखट, मीठ घातलं आणि छानपैकी बारीकसर वाटून घेतलेला आहे. इथे आपली चटणी तयार आहे. तोंडी लावण्यासाठी हा छानपैकी उत्तम